श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत चतुर्थोध्याय। श्री गणेशायन महामुखी कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने निलकी करणे, तीर्थाटन योगाभ्यास, होम हवन, सांडोनिया अवकाशीन नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनीती तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप, चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊने आपण सहज आली तया घरी, कशी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे, चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सहज चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची वृत्ती दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावी म्हणून या लग्ने येती दूरदेशाहून, शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाराते फसले ऐसे झाले, किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान न होऊनी, कामना करीती पूर्ण भक्त काच्या स्तव अवतीर्ण मानव रूपे झाले, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येती राजपूर्वीती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू, जे कालिंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान मान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाचे, हसोनी म्हणती जनांसी डोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी, साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत तसे, काय तुम्हा वेड लागले वंदिता डोंग्याची पावले, त्यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची, ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले, ते जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक, पाहावया आले लक्षण समर्थ समजले ते कोणा, ज्या घरी बैसले ते थोडं उठून या चालले, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी, तिथे या तिन्ही मूर्ती बैसलेल्या भक्ती पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शन इच्छू जना संख्यात पातले तिथ क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली, दर्शन देऊन चरणांचे मंगल नाव गरजती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे, कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती, क्षणिक तटस्थ होती वैरभाव विसरवणी, क्षणिक करतात संगती तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजस्ते समर्थ संन्याशां पुढे लोटीती, पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेचे मिळेल खावायचे, आज सारा दिवस उपवासी जीवा आमचा कळवळला, मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवेकरी, संन्याशां पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाचे, सूर्य जाता असता चलासी तेथून उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासे, रात्र होता त्यांची अन्नोदक वर्षासे, जे पातले करूच्या त्यांची झाली विटंबना, दंडावया कुत्स जना अवतरले यतिवर्य, त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वीती, पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गूढ
श्री स्वामी समर्थ चारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातम मच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमळ, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याची पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारिती. स्वामी चरित्र करावया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे, ज्यांची पूर्वपुण्यतया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पादी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एका तापापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाली, वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राज्य रजवाडे थोरथोर म्हणती भोसल्यांची भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणून म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला, अक्कलकोटा होणे स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर बसले असता. समग्र बोले नुपोर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणीन स्वामींसी. तरी या आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल ते तुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, वस्ता स्वामी होईल. कार्य जामनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योगी आणि चतुर. तो बोलत उत्तर नुपा लागी परेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन त्यांची निश्चय मानसी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला जो तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्या करता शुक्राजवळी कसं जाता. दैवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जणे त्या परित्याशी सन्माने. गौरवनी मधुरवचने यशस्वी म्हणती तया. बहुधन देत नृपती सेवक दिले सांगती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याती. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. आज घराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळाप्पादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीची सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचे हे मन रमवून गेले ऐसे ह्या टाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मने विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती. करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसार दाने याचकदाने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशी अनेकाही न झाले गेले ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठवणी चोळप्पा प्रती. त्याच लागे विनंती करीत बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाला. मन राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रवी चोळप्पा ते सांगितले. द्रव्याने सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा. त्याच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यती राज त्या समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल बना बहुत धन. आपुला ही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती
त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. दरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वद्विती. मी केवळ मतिमंद केवीवर्ण चरित्राघात परिमाचा हा छंद. स्वामी समर्थ पूर्वीती त्यांचा वर प्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊन समर्थावध व्हावे आपुल्या चरित्रा श्रवणे. श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊन सुमने त्यांचीच अर्पावे प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या पदी अर्पिचे. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसणी. मल्हार रावाची अमनी आम्हाविषयी भावा नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून यावानी चोळाप्पा खिन्न झाला म्हणे. त्याने सत्वर येऊन तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्ने व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीची परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले. तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामींवर हरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केले नाना सोंगे. भक्तीविन हटियोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. कुरुक्षेत्र आरंभिले. भावयासी स्वामी कृपा. परित्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त. काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यागारने ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशी उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरीला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थ आला. गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी चुके व्यर्थ केले. व्यर्थ दिवस गमाविले. द्रव्य वेचिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. देवी मराठा उमराव रूपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रभूषणे. धनानी अमोल रत्ने देऊनी त्या जवळील रूपाने. आज्ञा दितली जावया तो येऊनी अक्कलकोटी. घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलली. अरे बेडी आणून सत्वर ठोकाय याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणे. पाहिले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडून साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्यामागे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र समर्थांची व कृपा जयावरी. त्याच्या कष्ट होय होती शरीरी. कृपा को होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची अमनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्वत. षष्ठोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.